मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात आर्या जाधव आणि वैभव चव्हाण बेघर झाले आहेत. तर नुकतंच संग्राम चौगुले या वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री घरात झाली आहे. परंतु बिग बॉसनं मात्र घरातल्या सदस्यांना घरात अजून एक वाईल्ड कार्ड सदस्य येणार असल्याची हिंट देखील दिली आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्रीच्या अगोदर सूरज चव्हाण घरातल्या सदस्यांसोबत बोलता बोलता म्हणाला होता की घरात एखादी पोरगी यायला पाहिजे. बिग बॉसनं मात्र सूरजचे हे शब्द चांगलेच मनावर घेतले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो, अंकिता, अभिजित, सूरज आणि डीपी सोफ्यावर बसलेले असतात. त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू असतं. तेवढ्यात बिग बॉसमध्येच बोलतात की सूरज, मी असं ऐकलंय की आपल्याला या घरामध्ये एक मैत्रीण हवी आहे. नक्की कशी मैत्रीण हवी आहे ते सांगा. हे ऐकून सूरज मात्र चांगलाच लाजू लागतो. तेव्हा घरातील सगळे सदस्य हसतात. तर निक्की मात्र पोरगा लाजला असं म्हणत असते. सूरज लाजतच उत्तर देतो की चांगली पोरगी पाहिजे बिग बॉस, साडी घालणारी पोरगी पाहिजे. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे, मैत्रीण हवी आहे, बायको नाही. तू डायरेक्ट प्रपोजलच घेऊन आलाय. आणि हे ऐकून घरातील सगळे सदस्य हसू लागतात. शेवटी आपण पाहतो की फळ्यावरती हार्ट शेपमध्ये सूरजचा एस लिहिलेला असतो. त्यामुळे मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरात होणारी दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री ही एक मुलगी असणार हे मात्र नक्की आहे. सध्या आर्याच्या प्रकरणावरून प्रेक्षक बिग बॉसवर चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे बिग बॉसनं घरामध्ये लगेच दुसऱ्या एंट्रीचा प्लॅन केल्याचं पाहायला मिळतंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुठली मुलगी येणार हे कमेंट करून नक्की कळवा. आणि बिग बॉस मराठीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.